नमस्कार मैत्रिणींनो, स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. जर तुम्ही 40शीमधील असाल आणि तुमच्या नातेवाईकांमधील तुमच्या पुतणीचं किंवा भाच्याचं, बहिणीचं लग्न असेल, तर आपण कशा प्रकारे तयार व्हायचं त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. 40शीमध्ये बऱ्याचदा लग्नामध्ये छान दिसण्यासाठी कसे तयार व्हायचे हे कधी कळत नाही. मग आपण खूप डार्क साडी किंवा खूप भडक मेकअप आणि खूप सारे दागिने घालतो आणि मग आपण त्या लग्नामध्ये हसण्याचं केंद्र बनतो. लग्नामध्ये चारचौघीत उठून दिसावं असे सगळ्यांनाच वाटते, पण बऱ्याचदा छान तयार होऊन सुद्धा आपल्याला हवा तसा लुक मिळत नाही. मग आपला कॉन्फिडन्सही कमी होतो. सर्वात आधी आपण ब्लाऊज कसा शिवायचा ते पाहूया, कारण साडीतील संपूर्ण लुक हा तुमच्या ब्लाऊजवर अवलंबून असतो. आणि तो ब्लाऊज जर सिंपल आणि जुन्या पद्धतीचा असेल तर तुम्ही साडीमध्ये खूप सिंपलच दिसणार आहात. साडीच्या मागच्या बाजूने असे बटनचे डिटेलिंग करून घेऊ शकता किंवा प्लीट्स पाडून तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊज शिवून घ्या किंवा बॅक साईडला बटनचे डिटेलिंग लावू शकता. लग्नाच्या साडीवर असे ब्लाऊज छान दिसतात. आणि फ्रंट नेक तुम्ही सिंपल राऊंड नेक न शिवता अगदी छान असा कॉलर नेक किंवा क्लोज नेक शिवून घेऊ शकता. असे ब्लाऊज तुम्हाला मॉडर्न आणि स्टायलिश लुक देतात. लग्नाच्या साडीवरती अशा प्रकारे आरीवर्क ब्लाऊज घालण्याची सुद्धा फारच ट्रेंड आहे. तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनचे आरीवर्क ब्लाऊज करून घेतलात तरी देखील तुम्हाला खूपच रॉयल आणि रिच लुक मिळेल. तसेच तुम्ही स्लीव्जमध्ये मोती, डायमंड किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या लेस लावून अशा प्रकारे स्टायलिश डिझाईनचे ब्लाऊज शिवून घेतलात तरी छान असा वेडिंग लुक तुमचा तयार होऊन जाईल. अगदी ओल्ड फॅशनचे ब्लाऊज न शिवून घेता तुम्ही असं स्मॉल पफ देखील काढू शकता किंवा छान असं स्लीव्जवरती हेवी आरी वर्क करून घ्या. जर तुमची साडी सिंपल असेल तर छान दिसेल. जर तुम्ही थोड्या स्लिम असाल तर अशा फुग्यांची बाही असलेले ब्लाऊज तुम्हाला खूप छान दिसतील. ब्लाऊजचे बॅक नेक असे हटके असतील ना तर तुमची सिंपल साडी ही स्टायलिश दिसेल. तसेच ब्लाऊजच्या बॅक साईडला लेस किंवा गोंडे लावू शकता. जर तुम्ही थोडं गुबगुबीत असाल आणि तुम्हाला फुग्यांची बाही असलेले ब्लाऊज घालायला आवडत असतील तर तुम्ही अशा प्रकारे डिझाईन शिवून घेऊन त्याला पोटली बटनचे डिटेलिंग लावलात तरी खूप छान दिसाल. लग्नासाठी साडी घेताना महिला खूप चुका करतात. वेडिंगसाठी अगदी मोठ्या बॉर्डरच्या किंवा मल्टी कलरच्या साड्या घेता, पण हे अजिबात छान दिसत नाही. तुम्ही अशा सॉफ्ट सिल्क साड्या निवडा ज्या पेस्टल कलर्समध्ये असतील, एक संत दाखवतील आणि एकसारखा कलर्स असलेल्या ज्यामध्ये फिकट रंगाची बॉर्डर असेल ना, ह्या साड्या खूपच रिच आणि ग्रँड वाटतात. अगदीच खूप भडक रंगाची किंवा खूप वर्कवाली साडी न घेता अशा सिल्कच्या साड्या तुम्ही पेस्टल कलर्समध्ये घेऊ शकता. आणि ह्यावर्षी पेस्टल रंगाची साडी खूप जास्त फॅशनमध्ये आहेत. ह्यामध्ये बेबी पिंक, पीच कलर, स्काय ब्ल्यू कलर किंवा क्रीम कलर अशा रंगाच्या साड्या निवडा ज्या लग्नामध्ये खूप छान दिसतील आणि सगळ्यांच्या नजरा अगदी तुमच्यावरच असतील. आणि ह्या साडीवर सुद्धा असे शोभेल असे डायमंडचे किंवा कुंदनची ज्वेलरी घाला, खूप उठून दिसेल. आता पाहूया आपण हेअरस्टाईल कशी करायची. अगदी मधी भांग पाडून केस ओढून ताणून केसांचा आंबाडा घालू नका, ते खूपच काकूबाई किंवा ओल्ड फॅशन वाटते. जर तुम्ही 40शीमध्ये असाल तर टिपिकल काकूबाईसारखं हेअरस्टाईल न करता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे हेअरस्टाईल करू शकता. ओपन हेअरस्टाईल करा आणि त्यामध्ये छान असा फ्रेश फुलांचा गजरा लावा, खूप छान दिसेल. किंवा जर तुमचे हेअर शॉर्ट असतील आणि ओपन हेअरस्टाईल करणार असाल तर तुम्ही छान असे ब्रॉच लावू शकता किंवा बॅक साईडला तुम्ही अशा प्रकारे लूज मेसी बन घाला आणि त्यावर छान असे हेअर ॲक्सेसरीजने तुमचे केस डेकोरेट करू शकता. फ्रंट साईडला सुद्धा तुम्ही अगदी सिंपल केस न ठेवता अशा प्रकारे रोल करा आणि थोडासा लूज पफ ठेवा, खूप छान दिसेल. साडीवर लो बन आंबाडासुद्धा खूप छान दिसतो आणि त्याच्या भोवती मोगराचा गजरा लावू शकता किंवा आर्टिफिशियल फ्लॉवर्सने केस डेकोरेटेड करू शकता, खूपच सुंदर दिसेल. एखाद्या महाराणीसारखा तुम्हाला फील होईल. तुम्ही तुमच्या साडीसोबत एखादा शेला घेतला तर तुम्हाला एक रॉयल लुक येईल, खूप सुंदर दिसाल. एखाद्या नवरीच्या किंवा नवरदेवाची आई सर्वात तुम्ही उठून दिसाल. आणि हातामध्ये पर्स न घेता तुम्ही छान असे पोटली घ्या आणि साडीवर खूप सारे दागिने न घालता गोल्ड ज्वेलरी घाला. जर तुम्हाला पारंपरिक लुक करायचं असेल तर एखादा गोल्ड नेकपीस घाला किंवा मग डायमंड कुंदनचे नेकपीस घालू शकता. सिल्क साडीवर तुम्हाला ह्यामुळे मॉडर्न आणि स्टायलिश लुक मिळेल. एक सुंदर भरगच्च असा नेकपीस यूज करा. फार असे दागिने घालू नका, ते फार विचित्र वाटतं. सिंपल ज्वेलरी ठेवा. गळ्यामध्ये नेकपीस, इयरिंग छान थोडेसे मीडियम आणि हातामध्ये तुम्हाला हव्या तशा बांगड्या किंवा मग गोल्ड कडे यूज करू शकता. छान असा सुंदर तुमचा लुक दिसणार आहे आणि छान असा मेकअप करून तुम्ही तयार व्हा. जर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा.